आठवावे जीवित मनोमानावे यलोकी परलोकी करावे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा साक्षीप शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सर्वी देणे कैसे असे सकाळ सकाळचा त्याग करीना विजोग राजशासनाची धरोहर कैसे करावे याही करावे विशेष तरी जुमावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव वीर्याचे एक किरण दे जीवनातला एक क्षण दे या दिव्य काही दिशा बदलून टाकू हसून पाणी पत्रहार या भारत समान की येती भाव महामंत्र आहे नवे शब्द साधा जयाचा स्तुतीने जयलेच बाधा देश अवघा जयाचा भावी शिवाजी जपुराष्ट्रमण तत्वभावी पुंडली वदयाविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टी केल्या आणि त्यातून कोकणात स्वारी केली आणि शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये मालवणच्या शेजारी किल्ल्याच्या बांधकामाला प्रारंभ केला। किल्ला नाही जलदुर्ग ज्याला म्हणता येईल तो पाण्यातला किल्ला पाण्यातला गडकोट या अर्थाने आरमाराची उभारणी शिवाजी महाराजांनी मागच केली होती पण पाण्यातला किल्ला बांधण्याचं पहिला किल्ल्याचं शिवाजी महाराजांनी प्रारंभ केला तो किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग आहे। तारीख 25 नोव्हेंबर 1664 शके 1586 मार्गशीर्ष वद्य द्वितीया म्हणजे दत्त जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवसानंतर दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला असते ना लक्षात ठेवायचं काय आपण दत्त जयंती झाली आठवलं पाहिजे। आता सिंधुदुर्गाचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधकाम सुरू केलं। या जागी सुखरूप असणे काही शंका मनात न धरणे प्रांत मजकूर हस्तगत झालाच आहे। प्रांत मजकूर म्हणजे तळ कोकण जिंकलाय। काही आदिलशाही पुढळापासून मामले फोंड्यापर्यंत ठाणे आहेत की दहशत खाऊन कुठून निघून जातील। राज्य प्रबळ होत आहे चिंता न करणे आणि शिवाजी महाराजांनी कामाला सुरुवात केली। त्या भागात गुई का होते आवाज काय स्पीकर कळणार कोण आहे थोडं बघा आवाज गुई होतोय करा ना ज्याला येते तरी पहा। बेलदार पाथरवट लोहार गवंडी कामाठी सगळे कामगार सिंधुदुर्गवर एकत्रित झाले सुतार आणि कामाला सुरुवात झाला। तुम्हाला वाटलं सुतार कशाला तटबंदीला सुतार लागत नाही पण किल्ल्यात घरं बांधायची आहेत ना ती बांधायची जी घरं आहे त्या घरासाठी लाकूड काम करावं लागणार आणि त्याला सुतार लागणार आणि म्हणून सुतारांची तिथं गरज आहे। सुतार आले असो असो हो द्या बसा। अनेक गोष्टी हे बघा या किल्ल्यावर पाण्यातला किल्ला बांधायचा म्हणजे सामान्य गोष्ट नाही। पाण्यातला किल्ला बांधायचा म्हणजे सामान्य गोष्ट नाही। बाहेरून दगड आणायचे आणि बांधायचं अशी बांधगड शिवाजी महाराजांनी केली नाही। त्याच कोरटे बेटावर तिथंच खंडती लावून तिथलेच चिरे काढले आणि तेच किल्ल्याला बांधायला वापरले। त्याचे परिणाम 2-3 दिसतात। सगळ्या किल्ल्यावर हे विशेष आहे खालून कुठून तरी दगड न्यायचे आणि करायची गरज नाही। डोंगरावरच खंडती लावायची ठराविक ठिकाणी मोठे मोठे सुरुंग फोडायचं आणि ते जे दगड आहेत ते बांधकामाला वापरायचे। त्याचे 2 फायदे होतात बांधकामाला दगडही मिळतो आणि दुसरं जिथं कुठं खंडती लावली तिथं तलाव किंवा पाणी जर अंतर्गत असेल तर ते झरे बाहेर येतात अंतर्गत नसेल तर बाहेरून पाणी साठवलं जातं त्यामुळे त्याचा फायदा त्या अर्थाने होतो। सिंधुदुर्गावर तेच सुरू झाले
आता बांधकामाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तिथे यायला लागल्या. बांधकाम करायचं कशात? त्यावेळी सिमेंट नव्हतं, चुना होता. मग चुन्याला लागणारे जे सगळे पदार्थ आहेत ते तिथे आणायचे. खूप गोष्टी लागतात चुन्याच्या बाबतीत, ताक, बेलफळ, हिरडा, बेडा, दुसऱ्याही वनस्पती लागतात. या सगळ्याचा तिथं संचय सुरू झाला. पण याहून अजून एक विशेष गोष्ट महाराजांनी तिथं आणली. शिस. शिस कशाला आणलं? हा, शंका स्वाभाविक आहे. ते पहिले 3 बटन आहेत ना, ते 0 करा इकडचे, करा. अजून 2 नंबरचं माईकचं बटन वाढलंय, हा, त्यामुळे आवाज होतोय. ओके, त्याला अर्थिंग पाहिजे म्हणून ते आवाज होत असावा. ही वायर ती मागची वायर ती वर याच्यात बसले. ती नाही, ती लाल वायर. लाल वायर लाल. वरती टाकते. शिस आणलं. शिस वितळायला सुरुवात झाली. शिस कशाला? धातू आहे. समुद्रात किल्ला बांधायचा तर पाया मजबूत हवा. चुन्यानं काही कमी जास्त होईल असं वाटलं महाराजाला, म्हणून समुद्रातलं काम शिस्यात करायचं ठरवलं. जिथं आपण सिमेंट घालतो त्या जागी शिवाजी महाराजांनी शिस ओतलं. म्हणजे 2 चिरे जोडताना मधल्या फटीत शिस भरलं. जर आपण आताही सिंधुदुर्गाला गेलो तर हे सगळं फटीतलं 2 दगडाच्या सांधीत जे असतं ते शिस आहे, ते दिसतं. दुर्दैवाने लोक आमचे इतके कपाळकरंटे की ते शिस समुद्रात मासेमारी करायला जेव्हा जाळं टाकायचं तेव्हा जाळं जास्त खोल जावं म्हणून त्याला जड वजन लावण्यासाठी तिथलं शिस टोकरून टोकरून काढले काही ठिकाणी लोकांनी. ते माणसं फार विक्षिप्त आहेत, गंमतशीर आहेत. कशाची चोरी करतील काही सांगता येत नाही. पण शिवाजी महाराजांनी ते शिस वापरलं. किल्ल्याच्या जोत्याचं बांधकाम, पायाचं बांधकाम करायचं तर ते हनुमंतासारखं बळकट हवं म्हणून शिस वापरलं. अजूनही ते शिस आहे सिंधुदुर्गाला. चला, शिस हा एक धातू आहे. जसं पितळ, तांब, लोखंड, तसं शिस हा एक धातू आहे. आणि ते दणकट असतं, बळकट असतं, लोखंडासारखं असतं. लोखंड पाण्याने गंजतं, शिस गंजत नाही, तसंच राहतं. रसरशीत शिस ओतून त्या पायाचं बांधकाम शिवाजी महाराजांनी केलं. सिंधुदुर्गाची घडण सुरू झाली. हळूहळू बांधकाम आकार घ्यायला लागलं. फार विलक्षण आहे किल्ला. या किल्ल्याचा अभ्यास करावा इतका कमी आहे. अनेक गोष्टींनी विशेष आहे. त्यात एक विशेष महत्वाची गोष्ट होती, ती आता दुर्दैवाने संपली. नारळाची झाडं तुम्ही सगळ्यांनी पाहिली. शेतात, गावात, कोकणात तर खूपच असतात. पण नारळाच्या झाडाला 2 फांटे फुटलेले कधी पाहिलेत का? ते सिंधुदुर्गाच्या किल्ल्यावर होते. एकाच नारळाच्या झाडाला 2 तोंड फुटली होती आणि 2 बाजूला 2, मग ते परत झावळे आलेले आणि त्याला नारळ लगडलेले असं होतं. वीज पडून मध्ये एक 10 वर्षाखाली ते झाड पडलं. पण त्या झाडाचा अभ्यास करायला, ते झाड पाहायला परदेशातून अनेक ठिकाणी लोक इथे यायचे. असं सिंधुदुर्ग किल्ल्याचं विशेष आहे. म्हणजे ते नव्या परिमाणाचा हिशोब करताना वनस्पती शास्त्राचा अभ्यास असं कधी नसतं. ते कसं झालं ते पाहायला लोक यायचे. दुर्मिळ घटना आहे. अशा अनेक गोष्टी सिंधुदुर्गात आहेत दुर्मिळ. त्यातलं एक, शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांचंच मंदिर त्यांच्या मुलांनी उभं केलेलं ते सिंधुदुर्गमध्ये आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथं. त्याची रिप्लिका आपल्याकडे आहे, पाहायला मिळेल. रिप्लिका म्हणजे त्या मूर्तीचं बारीक केलेलं प्रतिमा अशी आपल्याकडे आहे, पाहायला मिळेल. दुसरा अजून विशेष सिंधुदुर्ग किल्ल्यावर असा आहे की या सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम चालू असताना शिवाजी महाराज किल्ला पाहायला आले. आणि किल्ला पाहताना तिथल्या गवंड्याने शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा चुन्यात उमटला किंवा उमटवला. एका ठिकाणी पाय उमटला. त्यामुळे पायाचा ठसा आणि हाताचा ठसा त्या गवंड्याने अक्कल चालवून जतन करून ठेवलेला आहे. त्याला एका बाजूला स्वतंत्र व्यवस्था केली. तटबंदीत ते आहे. महादरबाराच्या पाशी गेलं सिंधुदुर्ग किल्ल्याच्या की त्याच्या उजव्या बाजूला चढून वर जायचं. या दोन्ही घोमट्या तिथं आहेत. पुढे हे काळाच्या ओघात नष्ट होऊ नये म्हणून कोल्हापूरच्या छत्रपतींनी, म्हणजे शिवाजी महाराजांची एक शाखा जी आहे कोल्हापूरची, त्यांनी या किल्ल्याच्या त्या ठिकाणाला 4ही बाजूनं घुमटी लहानशी बांधून ते बंदिस्त करून ठेवलेलं आहे. ते अजूनही चांगलं आहे, सुरक्षित आहे. कधी गेलात तर पहा आठवणीनं. हा शिवाजी महाराजांच्या पायाची पदचिन्ह आहे ते, आणि शिवाजी महाराजांच्या हाताचाही चिन्ह आहे. पण लोक इतके विचित्र आहेत, गंमतशीर आहे. मी परत बोलतो, काय कुठं वागावं काही कळत नाही. ते हातात हात घालून घालून आता ठसा बोळ करून टाकायचा.
आणि शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आहे तो, आपला हात त्यात बसतो का असं लोकांनी पाहिजे. खरं तर लांबून नमस्कार करावा एवढीच आपली योग्यता, पण हाताचा ठसा बोळ केला. सुमारे 70-80 वर्षापूर्वीपर्यंत त्या हाताच्या ठश्याचे चुन्यात जे उमटलेले प्रतिबिंब आहे त्याच्यात सगळ्या शिरा नसा ज्या आपल्या हातावर असतात ते सगळ्या स्वच्छ दिसत होत्या. दुर्दैवाने ते सगळं लुप्त झालं. जर एखादा ज्योतिषशास्त्राचा पंडित असता तर त्या रिप्लिकेवरून हाताचं भविष्य पाहतात ना, हात पाहतात, तसं त्याला कळलं असतं. पण लोकांनी इतकं बोळ करून टाकलंय आता काही नाही, फक्त हाताचा आकारमान मात्र आहे. म्हणजे सिंधुदुर्गवर काय काय विशेष आहे कधी पाहायला गेला तर हे पहा. आधी मुळात सिंधुदुर्ग पाहणं हेच दुर्मिळ, हेच अत्यंत आनंददायी. शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे, पाहायचा आहे. आपण एक सहल केली, एक नाही दोनदा सिंधुदुर्गच्या सहली झालेल्या आहे. चातुर्मासाच्या समाप्तीला किंवा त्यांनी मध्ये आधी आपलं कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान आपण एक सहल करतो. सगळे विद्यार्थी घेऊन जायचे, एक किल्ला दाखवून आणायचा. कारण शिवाजी महाराजांचं जसं चरित्र आपण रोज ऐकतोय तसं त्यांच्या स्थानाचं महात्म्य कळण्यासाठी त्या स्थानाला घेत. नुसतं घरी बसून पंढरपूरचं वर्णन ऐकल्यावर पंढरपूर कळतं का? त्याच्यासाठी त्या ठिकाणी जावं लागतं ना. तसं शिवाजी महाराजांच्या ठिकाणी जायला पाहिजे. मग कुठं त्यांचा हात लागलाय, कुठं त्यांचा स्पर्श झालाय, कुठं ते राहिलेत, कुठं त्यांनी समाधी घेतली, कुठं त्यांनी जन्म घेतलाय, कुठं अजून काही विलक्षण घडलेलं आहे. स्वराज्याचा महत्वाचा सुरुवातीच्या किल्ल्यातला जो आरंभीची राजधानी म्हणून असणारा किल्ला आहे तो म्हणजे राजगड. तोही आपण पाहिलाय माग दोनदा. 25 वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं वास्तव्य आहे. अनेक विलक्षण गोष्टी याही किल्ल्यावर आहेत. प्रत्येक किल्ल्याचं महात्म्य वेगळं आहे किंवा प्रत्येक किल्ल्याची महती वेगळी वेगळी आहे. तसं सिंधुदुर्ग विलक्षण आहे. याचा पाया शिशात घातला हे पाहायला आहे. दुसरा एक किल्ला आहे, याचा पाया शिशाचा नाही आहे, चुन्याचा आहे. चुना झिजून जाईल असं वाटतंय, पण चुना बळकट करा शिवाजी महाराजांनी आदेश दिला आणि चुना इतका बळकट केलेला आहे की समुद्राच्या लाटांनी दगड झिजलाय पण चुना आहे तसाच आहे. जसा घरात एखादा कोनाडा बांधकामात आपण ठेवतो तसा दगड झिजून झिजून आत गेलाय, चुना मात्र आहे त्या जागी. प्रत्येक दगडाचा एक एक कोनाडा झालेला आहे. म्हणजे खूप विलक्षण वेगळे वेगळे प्रत्येक कामात शिवाजी महाराजांनी वेगळे वेगळे पण दाखवलेलं आहे. ते आपल्याला कळता येतं. केव्हा केव्हा असं वाटतं की या राजाला इतकी विलक्षण बुद्धिमत्ता, म्हणजे जसं युद्धशास्त्रातली आहे, जनतेच्या विषयातली आहे, तसं बांधकामातली बुद्धिमत्ता इतकी कशी काय असू शकते? काय काय या राजाने अवगत केलेलं आहे. बांधकामाच्या विलक्षण गोष्टी आहेत. एका किल्ल्याच्या अजूनही त्याचं रहस्य कळालेलं नाही. रहस्य कळालं म्हणजे काय केलंय कळत नाही. एका किल्ल्याला समुद्रातला किल्ला आहे आणि त्याला समुद्राच्या बाजूने दुसऱ्या बाजूला थोडा खाडीचा भाग असतो, तिथं कमी असतं थोडं पाणी बिणी, पण समुद्राच्या बाजूने खूप खड्डा आहे म्हणून तिकडनं येणाऱ्या नावा ज्या आहेत त्या किल्ल्याच्या पुढे सुमारे एक अर्धा मैलाच्या अंतरावरच फुटतात. कळालं नाही काय झालं काय झालं काय झालं कळालं नाही. आत्ता या 70-80 वर्षात अभ्यासात असं लक्षात आलं की नावा का फुटतात, तर किल्ल्याच्या बाजूने जिकडून समुद्रातून हल्ला होण्याची शक्यता आहे तिथं जमिनीच्या म्हणजे समुद्राच्या आत पाण्यामध्ये शिवाजी महाराजांनी भिंत बांधलेली आहे. भिंत बाहेरून दिसत नाही, नाव तिथपर्यंत आली की फुटते. आपल्या लोकांना माहित आहे नाव आहे, भिंत आहे, मग उथळ नावा बांधायच्या. युरोपियन लोकांच्या नावा खोल आहेत, आपल्या नावा उथळ आहेत, वरच्या वर चालतील असे आहे म्हणून मोठ्या नावा फुटतात. रहस्य अनेक वर्ष कळालं नव्हतं. असं प्रत्येक गोष्टीत काहीतरी विलक्षण करून ठेवलेलं आहे शिवाजी महाराज. हे सिंधुदुर्गाचं शिशाचं बांधकाम. सिंधुदुर्गला पाहायला गेलात तर तुम्हाला विलक्षण वाटेल. तुम्ही उत्तर हिंदुस्थानात गेलात, मी बांधकाम शास्त्र निघालंय म्हणून गोष्टी सांगतोय बरं का, मला सगळं सांगायचं म्हणलं तर काही सांगायचं नाही. तर उत्तर हिंदुस्थानात गेलात, राजस्थानात गेलात किंवा दिल्ली, आग्रा, फतेपूर सिक्री, अजून काही मुसलमानी किल्ले पाहिले किंवा राजपुतांचे किल्ले पाहिले तर किल्ल्याचं वैभव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. राहणं आहे, जेवणाची खोली आहे, झोपण्याचे खोले आहेत, राहण्याचे महाल वेगळे आहेत, सुंदर सुंदर कारंजे आहेत, उत्तम इमारती आहेत, सगळं काही आहे, सज्जे आहेत. पण अख्ख्या किल्ल्यात, अख्ख्या महालात, अख्ख्या वाड्यात शौचालय नाही. लक्षात ठेवा, संडास नाही. कसं काय? ही गोष्ट शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्यात दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी 300 वर्षापूर्वी आज घर घर संडास
सरकारनं शासनानं अनुदान देऊन बांधलेलं आहे. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केलेला आहे. प्रतापगडाचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, याचा तटबंदीत अजून चालू आहे. अजून चालू आहे. शौचालय तटबंदीत आहे. किल्ल्यावरच्या लोकांना बाहेर जायची का भानगड नाही पडली पाहिजे. रायगडावरती शौचालय आहे, सिंधुदुर्गावरती शौचालय आहे. सिंधुदुर्गाच्या तटबंदीला शौचालय बांधलेली आहे. किल्ल्यावरच्या शिवंदीतल्या लोकांनी कुठं जायचं? त्याला बाहेर जायची गरज नाही पडली पाहिजे. कुठं जाणार? त्यांनी तटबंदीत असलेल्या शौचालयाचा वापर करायचा. तटबंदीतलं विष्ठा जी आहे ती बाहेर पाण्यात पडते, समुद्रात वाहून जाते. हेच विषय आहे. सिंधुदुर्गाचं विशेष काय? हे विशेष आहे. अनेक गोष्टींचं सिंधुदुर्ग विलक्षण केलेलं आहे. तो बांधकाम चालू आहे. म्हणजे आधीच्या लोकांनी जे केलेलं नाही त्यात दुरुस्ती करून शिवाजी महाराजांनी करून दाखवले, हे मला सांगायचं. सिंधुदुर्गाची घडण सुरू झाली, बांधकाम उभारायला लागली. नवा अलंकार समुद्राला शिवाजी महाराजांनी घालायला आरंभ केला. हळूहळू किल्ला आकाराला यायला लागला. कशासाठी? स्वराज्याच्या रक्षणासाठी. आणि मग किल्ल्याला काय लागतं? धन संपदा लागते. शिवाजी महाराजांनी ती आणली होती ना सुरतेतून. एकच सुरत नाही, शिवाजी महाराजांनी सगळे जिथून धनसंपदा आणली त्याची जर यादी काढली तर तेवढं फिरणं सुद्धा आपल्याला शक्य नाही असं वाटतं. वेंगुर्ला झालं, राजापूर झालं, सुरत झालं, खुदावंदपूर झालं, हुबळी, लक्ष्मेश्वर, गदग, तिकोटा, नुसती गावच माहिती आहेत. नकाशात कुठेही पण सापडत नाही आपल्याला. तिथून शिवाजी महाराजांनी सगळीकडून संपत्ती आणली आहे. जिथं जिथं धन अपार आहे. जुन्नर सुरुवातीलाच आपण पाहिलं. पेडगाव माहित आहे? गाव माहित आहे का? नाही माहित. जवळ आहे, पुण्याच्या जवळ, दौंडच्या जवळ आहे. अख्खा राज्याभिषेकाचा खर्च एकाच गावात शिवाजी महाराजांनी झडप टाकली. म्हणजे हंबीरराव मोहित्यांनी ते काम केलं आणि तिथून धनसंपदा आणली. अख्खा राज्याभिषेकाचा खर्च एकाच झडपेत संपवलेला आहे. आणलेले पैसे खर्चायचे कुठं? इथं किल्ल्याच्या बांधकामात, इथं सैन्यासाठी, आवश्यक गोष्टी करण्यासाठी. किल्ले मात्र बळकट केले शिवाजी महाराजांनी, दर्शनी नाही केली. राजपुतातले, राजस्थानातले किल्ले किंवा उत्तर हिंदुस्थानातले किल्ले आहेत त्यांच्यासारखे दिखाऊ नाही, टिकाऊ गोष्टीला महत्व आहे. ते भाग महत्वाचा आहे. कारण इथं सह्याद्रीत पडणारा पाऊस इतका अफाट आहे. तुम्ही आम्ही थोडं सह्याद्रीत गेलेलं नाही आहे, राहत नाही आहे. कोकण, सह्याद्रीचा काही घाटमाथ्याचा भाग, पुण्यापासून पुढे आणि खाली राजापूरपासून ते मुंबईपर्यंत जाऊन पहा, भयानक पाऊस असतो. जे तिथं राहतात त्यांना कळतं. राजगड पायथ्याला राहणाऱ्या त्या भगिनी काय पाऊस असतो ना तिथंच कळतो, बाहेर नाही काही कळत. आपण थोडं मराठवाडा, विदर्भ, कान्नदेश, खानदेश म्हणतात ना, कान्नदेश, तिथले आहोत. तिथं ह्या गोष्टी कळत नाहीत. पण या गोष्टीसाठी आवश्यक काय आहे? टिकाऊपणा आवश्यक आहे, दिखाऊपणा नाही. सुंदर महाल बांधला, सगळं झालं, गळा लागला, काय उपयोग आहे? नाही. मग झोपडच चांगलं. कौलारू होते सुद्धा. आता बेंगलोरी कौलं असतात. पूर्वी पन्हाळी कुंभारानं बांधलेली कौलं असायची, गळत नाही त्यातून. किंवा गवताचं शाखारणी केलेली घरं असायची, अजूनही ती कोकणात तशी चालतात. जर महाबळेश्वरला गेलात ना तर पावसाळ्याच्या आधी महाबळेश्वरला अख्ख्या घराला झाप बांधतात. म्हणजे ते गवत किंवा झाडाचे पानं, त्याचे फाटे आणायचे, लाकडाचे त्याचे मोठ्याच्या मोठ्या, काय म्हणायचं त्याला, आता झाप म्हणतो आपण, दार लहानसं असते झोपडीचं ना, तसं मोठ्याच्या मोठं बांधायचं. ते घराच्या दोन्ही बाजूने सगळीकडनं बंद करून टाकायचं. का? तर नुसत्या पावसानं पाण्यानं घर पावसाचंच म्हणजे सरदाळतं, पण त्याहून जास्त ढग येतात आणि त्या ढगाची हे होऊन घर पडतं, पाणी जास्त घरात शिरतं. आता थोडं बदल झालाय. घराच्या आकाराची प्लॅस्टिकची पिशवी करतात, मोठीची मोठी ताडपत्रीची, ती टाकून देतात. पण ते गवताचे काड जे असतात त्या काडातून पाणी आत येत नाही, ढग आत येत नाही, म्हणून ते बांधलं जातं. म्हणजे टिकाऊपणा हा दृष्टी विषय आहे. अनेक गोष्टी त्या अर्थाने केल्या जातात. इथं सिंधुदुर्ग किल्ल्यातलं बांधकाम चालू आहे आणि ती सुरतेतनं आणलेली लूट आहे ती इथं मुठीने वंजळीने नाही सुपाने शिवाजी महाराज वाटायला लागलेले आहे. सुरत लुट्टेर धन गेलं कुठं? असे अजिंक्य दुर्ग बांधण्यात गेलं.
लोकांना वाटतं की लुटून आणलेलं धन स्वतःच्या संसारासाठी वापरलं, स्वतःच्या बायकोच्या गळ्यात घालण्यासाठी काही दागिने केले नाही. नाही, शिवाजी महाराजांनी आणलेलं धन धर्मासाठी होतं. शिवाजी महाराजांनी आणलेलं धन स्वराज्यासाठी होतं. शिवाजी महाराजांनी आणलेलं धन स्वराज्याच्या सेवकांच्या कौतुकासाठी होतं. आता शिवाजी महाराज तिथंच थांबले, बांधकाम होस्तोवर असं नाही, सगळं काम सोपवलं दुसऱ्या लोकांवर, काम सुरू झालं आणि महाराज तिथून उठले आणि कुठे निघाले? मनसुबे पुढचे आदिलशाही मूर्खावर चालून निघाले. महाराजांनी आदिलशाही हद्दीत एकदम झडप मारली, लांब. कुठे? खुदावंदपुरावर. खुदावंदपूर शिवाजी महाराज त्याच्यावर चालून गेले. तिथून लूट आणली, छापा घातला, द्रव्य तिथून आणले. नोव्हेंबर 1664. तिथून महाराज कर्नाटकात घुसले. यावेळी महाराजांबरोबर 3000 स्वार होते. महाराज त्यांच्या सगळं कर्नाटकात घुसले, कुठपर्यंत? हुबळीपर्यंत. हुबळीवर झडप घातली. हुबळी का? जगातला मिऱ्याचा व्यापार हुबळीतून चालत होता. इथून पूर्वी मिरची नव्हती आपल्याकडे तिखट खायचं म्हणजे मिऱ्याचं, आणि मिऱ्याचं उत्पादन आपल्या देशात जे होत होतं ते सगळं उत्पादन त्याचं एका ठिकाणी केलं जाऊन तिथून त्याची आयात निर्यात व्हायची, ते जगात पाठवलं जायचं आणि महाराष्ट्रात आणि कर्नाटकात निर्माण झालेला मिरा त्या हुबळीत यायचा. हुबळीतली पेठ इंग्रजांच्या ताब्यात होती, ती सगळा मिरा ते खरेदी करायची आणि जगात विकायची जास्त पैसे. महाराजांनी ते सगळंच ताब्यात घेतलं, म्हणजे गाव घेतलं नाही, नुसतं पैसे जे आहेत ते हुबळीच्या ताब्यात घेतलेले. इंग्रजांनी मिळवलेली धनसंपदा शिवाजी महाराजांनी इथं ताब्यात घेतली. हुबळीतली मिऱ्याची पेठ शिवाजी महाराजांनी आपल्या अखत्यारीत आणली, धनसंपदा गोळा केली. पुढं असं आहे, इंग्रज ठरवायचे मिऱ्याचा भाव काय, घ्यायचे 2 रुपये मण आणि विकायचे 13 रुपये मण. एवढा अफाट पैसा त्यात मिळायचा, मिऱ्यातून मिळवायचे. शिवाजी महाराजांनी त्यांना एकदा सगळेच मिरे आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आम्ही मिऱ्याचा भाव जगात काय आहे ते ठरवू असं म्हणून मिरे विकलेले आहेत इंग्रजांना. आणि अवघ्या 8 आणे मनासाठी त्यांची घासाघीस झाली, शिवाजी महाराजांनी केली नाही. शेवट निरुपायाने शिवाजी महाराज म्हणतील ते पैसे देऊन इंग्रजांनी मिरे विकत घेतलेले आहेत. ही हुबळीतनं चालत होतं म्हणून हुबळी जिंकली. डिसेंबर 1664 काही लोकांना कैद केलं, हुबळी उरकली आणि महाराज पुन्हा तळकोकणात आले. अजून एका व्यापारी पेठेवर शिवाजी महाराजांनी हल्ला चढवला. कोणतं शहर? शहर वेंगुर्ला. मागे एकदा गेले होते आपण, चर्चा केली होती वेंगुर्ल्यात, आता पण पुन्हा गेले. सुरत, नगर, जुन्नर या ठिकाणी गेल्यावर कसं करतात तसलंच धोरण इथे ठेवलं. शांतपणे श्रीमंत लोकांना पहिल्यांदा खंडणी मागायची, आम्ही आलो आहे, एवढे रुपये आणून द्या किंवा येऊन ठरवा. तुम्ही जर दिले आम्ही तुम्हाला काही करणार नाही, नाही दिले तर परिणाम तुमच्यावर, आम्हाला निरुपायाने तुमचे धन काढून घ्यावं लागेल. जे शरणागती येतील त्यांना महाराज त्रास देत नव्हते, जे आडवे येतील त्यांना सोडत नव्हते धन घेतल्याशिवाय. इथं महाराज आले. वेंगुर्ल्यातही त्यांनी तेच केलं. वेंगुर्ल्यात मात्र कोण होतं? इंग्रज नव्हते. इथं होते वलंदेज, त्यांची कंपनी होती, इंग्रजांची कंपनी होती ना ईस्ट इंडिया कंपनी. तसं पोर्तुगीजांची ईस्ट इंडिया कंपनीच नावाची आहे, फक्त ती पोर्तुगीज आहे. गोव्यातली जी आहे ती यांची आहे. आपल्याला सगळेच परकीय म्हणजे इंग्रज वाटतात, तसं नाही आहे. आपल्याकडे परकीय देशातून येणारे जे इंग्रज आहेत, फ्रान्स आहेत म्हणजे फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत, या प्रत्येकाला वेगळी वेगळी नावं आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विषयाने विचार करत असताना अनेक कागदपत्रात 18 टोपीकर असा उल्लेख येतो. पुढेही मराठी शासनात शिवाजी महाराजांच्या पश्चातही कागदात उल्लेख आहेत 18 टोपीकर. टोपीकर म्हणजे युरोपियन लोक की जे डोक्याला टोपी घालतात. टोपी म्हणजे ते आपण टोपी घालतो ती वेगळी, एकमेकाला घालण्याची नाही बरं. आपण साधी कापडाची टोपी, त्यांची जी असते ती हॅट असते, हॅट. ती हॅट घालतात, उंच दिसते म्हणून त्यांना टोपीकर हे आपल्याकडचं नाव आहे. 18 टोपीकर असं त्यांना म्हटलं जातं.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विषयात लिहिलेल्या 5 पातशाह्या दबून आणि 18 टोपीकरांच्या उरावर बसून मराठा छत्रपती झाला, गोष्ट सामान्य न झाली असा विषय लिहिलेला आहे. 18 टोपीकर. 18 कोण? शंका यायला पाहिजे. 18 कोण? वेळे 3-4. फ्रान्सचे फ्रेंच, इंग्लंडचे इंग्रज, वलंदेज म्हणजे डच, हॉलंड देशाची किंवा नेदरलँड असं म्हणतो आपण त्याला. हॉलंड आणि नेदरलँड दोन्ही एकच. मग हे 18च्या 18 वेगळे वेगळे, सगळे एक नाही, सगळे देश वेगळे. इंग्रज म्हणजे इंग्लंडचे, फ्रान्सचे फ्रेंच, पोर्तुगीज ते गोव्यातले, ते पोर्तुगाल देशातले. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा संघर्ष करावा लागला आणि गोवा भारतात त्यानंतर आला. 1947ला 15 ऑगस्टला गोवा स्वतंत्र झाला नाही, लक्षात ठेवा. पोर्तुगीजांकडून युद्ध करून पुन्हा वेगळा गोवा स्वतंत्र करावा लागलेला आहे. डच त्याला म्हणतात वलंदेज, हॉलंड देशाचे रहिवासी. म्हणजे वेंगुर्ल्याची जी वखार आहे ती या डचांची आहे. अजूनही ती वखार तिथं अस्तित्वात आहे, बांधकाम तिथं शिल्लक आहे. वेंगुर्ल्याच्या जवळ कधी गेला तर आठवणीनं पाहायचं, जाऊन पाहायचं. सुवेस असं टोपीकरातलं एक नाव आहे. सुवेस म्हणजे स्वित्झर्लंडचे रहिवासी. स्विस म्हणल्यावर लगेच लक्षात येतं, कारण स्विस बँकेत सगळे चोरून गोळा केलेले पैसे, काळा पैसा तिथं नेऊन ठेवतात ना लोक. आपल्याकडे बँकेत पैसे ठेवले की बँक व्याज देते. तिथं बँकेत पैसे ठेवायला आपल्याला बँकेला पैसे द्यावे लागतात. तिथं आहे जगातली सगळ्यात मोठी बँक, तिथं आहे स्विस बँक. तिथं डोळ्यांच्या, म्हणजे तुम्ही सही करायची वगैरे काही भानगड नाही. ज्या माणसाचं खातं आहे त्याच्या डोळ्याच्या प्रतिमा, म्हणजे आपल्या डोळ्याची जी बुबुळ आहेत ना त्याच्या ठशावरती ते सगळं चालतं काम. नॉर्वेचे निविशियन यप्रदो या नावाचा टोपीकरातला एक प्रकार आहे. पण या बाबतीत हे कोणत्या देशाचे रहिवासी त्याच्याबद्दल अभ्यासकात एक मत नाही, कोणचे माहीत नाही. ग्रीसचे ग्रेक, रक्तार याचंही माहीत नाही. लॅटिन त्याला लातियान असं म्हणतात आपल्याकडे, लॅटिन देशाचे रहिवासी. यहुदियन म्हणजे ज्यू. कसतत्यान स्कॉटलंडचे रहिवासी. व्हेनिसचे रहिवासी त्याला विनेज म्हणायचं. दिन्मार्क म्हणजे डेन्मार्कचे, त्याला डिंगमार म्हणतात आपल्याकडे. 18 टोपीकर सांगतोय मी. डिंगमार्क म्हणजे डेन्मार्कचे. उरुस म्हणजे आयरिशचे. रुमियान म्हणजे रोमन राष्ट्रातले. टालियान म्हणजे इटालीतले. आणि प्रेमरियान म्हणजे पामेरियन या देशातले. जर्मन आणि पोलंड या देशाच्या सीमेवरचा भाग म्हणजे हा पोमेरियन. असे 18 टोपीकर आहेत. त्यातले हे जे डच आहेत तिथं शिवाजी महाराजांनी आता वेंगुर्ल्यात आपला प्रवेश केला आहे. आणि या डचांना शिवाजी महाराजांनी पैसे मागितले. खरं तर यांची वखार सुरतेत पण होती ना, किंवा इंग्रजांची वखार होती. तिथं शिवाजी महाराजांनी वेळ घालवला नाही. तिथं लढत बसून वेळ घालवण्यात अर्थ नाही, म्हणून वेळ घालवला नव्हता. म्हणजे आम्ही जिंकलो, शिवाजी महाराज आम्हाला भिले असं समजायचं कारण नाही. कारण वेंगुर्ल्यात ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. वेंगुर्ल्यातल्या डचांचा माल शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. याशिवाय 2 व्यापारी होते, त्यांची अनेक गलबत या वेंगुर्ल्याच्या बंदरात उभी होती. आणि हे व्यापारी कोण होते? संतुबा शेणवी आणि काशीबा शेणवी असे दोघं होते. यांनाही पैसे मागितले, यांनी दिले नाही, म्हणून यांचा सगळा माल शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला. डचांनी आपल्या वखारीचं रक्षण व्हावं म्हणून वखारीमध्ये 9 वलंदेज आणि 9 शिपाई ठेवले होते. आता हे काय शिवाजी महाराजांना पुरेसे पडणार आहेत होय? सगळी तयारी केली, पण शिवाजी महाराजांच्या झंझावातापुढे हे सगळे पाचोळ्यासारखे उडून गेले. 9 दुनी 18 लोक कसे पुरावे? इथं 28,000 आले तरी एका रात्रीत शिवाजी महाराज परतवत आहेत. आणि 18चा काय बदलावा लागावा? एकूण महाभयंकर धुमाकूळ घातला आणि कितीतरी पेठा, गाव,
ठाणे शिवाजी महाराजांनी लुटून स्वराज्याच्या संपत्तीत भर घातली. आता सगळीकडे एकच चर्चेचा विषय झाला, कोणता? शिवाजी, शिवाजी आणि शिवाजी. दुसरी काही नावच नाही, सगळीकडे चर्चा. याचा परिणामही इतका झाला, नुसतं गावात गप्पात नाही, एकमेकाच्या पत्रात लेखनात सुद्धा ते झालं. अनेकांनी इंग्रज, डच, पोर्तुगीज यांच्या पत्रव्यवहारात शिवाजी महाराजांच्या पत्राचा विषय यायला. सुरतेच्या इंग्रजांनी कारवारच्या इंग्रजांना पत्र लिहिलं. पहा बरं काय, सुरत कुठं आहे? शिवाजी महाराजांनी लुटलेली ती सुरत. कारवार कुठं आहे? अजून खाली शिवाजी महाराजांच्या, म्हणजे कोकणात नाही, कर्नाटकात आहे, खाली तळात आहे. कारवारला जी वकार आहे इंग्रजांची, तिथं त्यांनी पत्र लिहिलं. पत्र फार विलक्षण आहे, बोलकं आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेणार आहे किंवा शिवाजी महाराजांचं सगळं हे ओळखणार आहे, काय करू शकतात, गुण ओळखणार आहे. इंग्रजांनी शिवाजी महाराजाला जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराजांनी इंग्रजाला ओळखलेलं आहे. लक्षात ठेवा, या हिंदुस्थानात इंग्रज या देशात आले तेव्हाच, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात, आपण म्हणून 400 वर्षापूर्वी त्यांना ओळखणारे दोनच लोक आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज, हे केवळ व्यापार करायला इथं आलेले नाही आहे. यांचा व्यापाराशिवाय दुसरा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन म्हणजे या देशात त्यांचं राज्य स्थापावं अशी त्यांची इच्छा आहे. हा त्यांच्या अखत्यारीत देश राहावा, भूमी जिंकावी ही त्यांची इच्छा आहे. हे शिवाजी महाराजांनी तेव्हा ओळखलं आहे आणि त्यामुळं इंग्रजाला शिवाजी महाराज फटकारून ठेवतात, जवळ देत नाही, या देशात पाय राहू देत नाही. दुसरा माणूस कोण आहे माहित आहे का? वाचलं नाही कोणी काही, थोडं वाचत राहा. दुसरा माणूस सांगता येईल? मी सांगतो, शाहिस्ते खान आहे दुसरा माणूस. त्याने इंग्रजांची पाय ओळखले. ही माणसं सामान्य नाही, हे आलेत नाही इथं राज्य करायला आले, आपलं राज्य संपवायला आले. हे ओळखणारा दुसरा शाहिस्ते खान आहे. बंगालच्या सुऱ्यात गेल्यावर शाहिस्ते खानाने त्या अर्थाने इंग्रजांशी वर्तन ठेवलेलं आहे. म्हणजे दोन्ही लोक विलक्षण आहेत, आपल्याला कळले पाहिजे. शाहिस्ते खान वेडा नाही आहे. अनेकांना वाटतं झोपला शिवाजी महाराजांनी ठोकला, तसं नाही. कर्ता पुरुष आहे, विद्वान आहे, मुत्सद्दी आहे, सामान्य नाही, असामान्य कर्तृत्वाचा मनुष्य आहे. औरंगजेबाचा मामा आहे, कर्तृत्वालाही तसाच मोठा आहे. शाहिस्ते खानाचं आयुष्य फार मोठं आहे बरं का. जसा भातचा दीर्घायू जगला तसा शाहिस्ते खान खूप वर्ष जगला, सुमारे 80-85 वर्षापर्यंत जगलेला आहे. आता शिवाजी महाराजांच्या बाबतीत चर्चा सुरू झाली आणि चर्चेचा विषय इंग्रजांनी पत्रातून लिहायला सुरू केलं. कारवारच्या इंग्रजांना सुरतेच्या इंग्रजांनी पत्र लिहिलं. विलक्षण, धाडसी असा दरोडेखोर म्हणून शिवाजी राजाची कीर्ती सर्वत्र झालेली आहे. लोकांनी असं त्याला ठरवलंय किंवा लोक असं बोलतात की त्याचं शरीर हवामय आहे, त्याला पंख आहे. किती कल्पना लोकांच्या त्याच वेळेस रूढ झाल्या होत्या पहा. एरवी तो एकाच ठिकाणी नव्हे, अनेक ठिकाणी एकाच वेळी प्रगट होतो. म्हणजे आता ही कसली विद्या, अष्टविद्यातली, एकाच माणसाला 3-4 रूप घेता येणं एका वेळी. असं शिवाजी महाराजांच्या बाबतीत एकाच दिवशी 2 ठिकाणी दिसतो. लोकांच्या कल्पना आहेत बरं का. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात असे खूप विचार आहेत किंवा उल्लेख आहे. रासलीला भगवंतांनी केली कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री, तेव्हा एकाच भगवान श्रीकृष्णाने अनेक गोपींबरोबर रास केली. पण अनेक गोपींबरोबर रास करताना एकच कृष्ण नाही, प्रत्येकीच्या बरोबर कृष्ण खेळताय रासलीला करताना, म्हणजे अनेक रूप धारण केली. दुसरं, नारदांची कथा सगळ्याला माहित आहे. नारदांना लग्न करायची इच्छा निर्माण झाली, बायको पाहिजे म्हणजे, आणि भगवान श्रीकृष्णाकडे गेले, देवा लग्न करायचं आहे, बायको पाहिजे. मग करा देवा म्हणले, आता तुमची इच्छा आम्ही काय म्हणावं. नाही म्हणले, तुम्हाला 16,108 आहेत, एवढे काय करायचे ते मला द्या. देव म्हणाले घ्या, जिथं मी नाही तिथं तुम्ही घेऊन टाका. पहा बरं का देव किती गंमत करणार आहे, उदाहरण दाखवलंय. एवढ्या ठिकाणी काय तुम्ही एका ठिकाणी एका वेळी वास्तव्य करता काय, कसं काय शक्य आहे. ती नारद म्हणले ठीक आहे जातो, उद्याच्याला दुसऱ्या दिवशी म्हणून ती बाहेर पडले. सकाळी उठले, कृष्णाच्या प्रत्येक पत्नीच्या महालात फिरून आले गेले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्याची घरं पाहिली, पण सगळ्या ठिकाणी कृष्ण दिसला. कुठं झोपलाय, कुठं झोपेतून उठलाय, सकाळची चूळ भरतोय, कुठं दात घासतोय, कुठं स्नान करतोय, कुठं कपडे बदलतोय, कुठं पूजा करतोय. सगळ्याच्या घरात कृष्ण आहे, कुठं जेवतोय. आणि नारदाला कळलं हे आपण केलाय ते गाढवपण आहे.
पण कृष्ण सगळीकडे आहे, आपला विषय इथं आहे. तसं शिवाजी महाराज एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट होतात असं लोकांची चर्चा सुरू झाली. बातम्या येतात एकाच गावी, आज शिवाजीला इथंही पाहिला, दुसरा म्हणतो इथंही पाहिला. एवढ्या लांब जाणं शक्य नाही, कसं काय, पण दोन्हीकडे आहे. लोकांना वाटायला लागलं ही बातमी इंग्रज एक दुसऱ्याला कळवत आहे. लक्षात ठेवा, लुटालूट जाळपोळ करताना तो सर्वत्र दिसतोय, त्यामुळे त्याचं नाव सर्वतोमुखी झालेलं आहे. त्याला भीमाचं बळ आहे. सुमारे 61 गलबते घेऊन तो या बंदरावर अचानक हल्ला करून आला. इराण आणि बसरा इकडून परत येणारी गलबते त्याने लुटली आहे. शिवाजीराजाच्या लोकांनी काय केलं, इराण आणि बसरा इथून येणारी गलबते लुटली आहे. बसरा ही आंतरराष्ट्रीय बंदर आहे त्यावेळेस. बसरा मोती जगात सगळ्यात उत्तम मोत्यात उत्तम दर्जाचा जो असतो तो बसरा मोती असतो. किंवा तो येणार आहे असं कळल्यामुळे इथं सुरतेत गडबड उडाली. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरत लुटली त्यावेळेस त्यांना सुरतेत असं कळालं होतं की जसं शिवाजी महाराज म्हणजे जमिनीच्या मार्गाने आले तसं समुद्रातही त्यांचं गलबत यायला लागलंय. दोन्हीकडून आता आपल्याला काही खरं नाही, पण तसं काही प्रत्यक्षात नव्हतं. पण त्यानंतर सुरतेत वारंवार शिवाजी आला अशा कंड्या उठल्या, लोक घाबरून पळून गेलेले. आरमार यायला लागलं असं कळालं म्हणून घाबरून पळाले. पण शिवाजी महाराजांनी सुरत काही एकदाच लुटली असं नाही बरं का, लक्षात ठेवा. सुमारे 3 वेळा सुरत लुटलेली आहे. संभाजी महाराजांनी लुटलेली आहे. पुढं तर असं झालं की शिवाजी महाराजांचे सेनापती सुरतेच्या दारात जर उभं राहायचे, मी आलो आहे शिवाजीराजाचा सेनापती आहे, त्या पैसे म्हणले की लोक बाहेर आणून पैसे द्यायला लागले. जावं त्याची गरज नाही. पण आता इंग्रज देत आहेत, कारवारच्या इंग्रजाला सुरतेची अशी हूल उठली आहे की शिवाजी इथं आला आणि सुरतेत धडकपळ सुरू झाली. कित्येक लोकांनी असा विचार केलाय की खंबायत नदीतून जाऊन सुरतेप्रमाणे शिवाजी अहमदाबादेची लुटालूट करणार आहे, जाळपोळ करणार आहे. त्यामुळे अहमदाबादेतही धडपड सुरू झाली, पळापळ सुरू झाली. तो गोव्याला वेढा देईल हे आम्हाला संभावनीय वाटत नाही. एखादा सक्त वेढा चालवत बसण्याचे त्याचे मनात नाही. म्हणजे दिवसेंदिवस वेळा घालून बसावं हे ते करणार नाही. वेळ घालवणं हा त्याचा स्वभाव नाही. झटकेपट तुरंत काम असा शिवाजी महाराजांचं गणित आहे. कारण असा वेळा घालून त्यातून प्राप्ती होणारी जर कमी असेल तर तिथं शिवाजी महाराज लक्ष घालत नाही. कारण गोव्याला जर वेढा घातला तर पोर्तुगीज लढत बसतील आणि किती दिवस लढतील सांगता येत नाही. लढून जरी पराभव झाला पोर्तुगीजांचा तरी पदरात किती पडेल. त्यामुळे शिवाजी महाराज हानी आणि लाभ याचा विचार करून गोष्टी करतात. बिन तटबंदीची नगरे धावत पळताना जाऊन लुटावी, आणायचा जात जात होणारा लाभ आहे तो करून घ्यावा अशी त्याची धारणा आहे. त्याला ते नेहमी हवं असतं. तुमच्यापर्यंतही तो येणार नाही. कारण पावसाळ्यात घोडा किंवा मनुष्य यांना तिकडील प्रवास सुखाचा होणार नाही. आणि दुसरे असे की विजापूरच्या बादशाहाने त्याच्यावर सैन्य पाठवले तर त्याला रिकामा वेळ ठेवणार नाही. तरी सुद्धा म्हणजे कारवारात शिवाजी राजा येणार नाही. विजापुरात खूप लांब आहे आणि तिथून विजापूर जवळ आहे. ते लगेच लष्कर त्याच्या विरोधाला येईल. घोडा आणि माणूस तिथे जायला अडचणीचा आहे. पण तरी सुद्धा तुम्ही सुरक्षित आहोत या विश्वासावर राहू नका. बघा इंग्रज काय सांगतात. कारण शिवाजीच्या पाळतीवर राहा. कारण तो येताच तुम्हाला पळून जाता येईल हा आमचा तुम्हाला सल्ला आहे. या पत्रावर तारीख आहे 26 जून 1664. म्हणजे सुरतेतले इंग्रज आपल्या दुसऱ्या इंग्रज बंधूंना विचार देतात, सल्ला देतात. काय पत्राच्या आरंभी सगळं संपलं तरी शेवटचा सल्ला महत्वाचा आहे. सावध राहा. सुरतेत जसा शिवाजी आला तसा कारवारात येणार नाही असं जरी वाटत असलं तरी ते खरं नाही. शिवाजी केव्हाही कारवारात येऊ शकतो. तुम्ही कितीही गोष्टीचा विचार केला तर या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नाही. रात्रंदिवस लक्ष घालून तयारीत राहा. सुरतेच्या विषय
एवढा गांभीर्याने सुरतेच्या इंग्रजांनी घेतलेला आहे. सुरतेच्या शिवाजी महाराजांच्या लुटीचे परिणाम याचा जेव्हा विचार करतो ना आपण, अनेक गोष्टी आहेत. औरंगजेबाला शह हा एक गुण, दुसरं शिवाजी महाराजांना मिळालेली अपार धनसंपदा, दुसरा गुण सुरतेचं बंदर जगातून शिवाजी महाराजांच्या या छाप्यामुळं जे अद्वितीय होतं त्याचा लौकिक कमी झाला हा एक गुण. आणि अजून एक परिणाम झाला, सुरत संरक्षणाच्या दृष्टीने योग्यतेची नाही म्हणून इंग्रजांनी अनेक गोष्टी सुरतेतल्या काढल्या आणि दुसरीकडे नेल्या. ते दुसरं शहर म्हणजे मुंबईची भरभराट हे शिवाजी महाराजांमुळे झालेली आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी चालू आहे. औरंगजेबाला आता भयंकर तळमळ लागली. सुरत लुटल्यामुळे रात्रंदिवस तो अस्वस्थ व्हायला लागला. काय करावं? सुरतेतला भेदरट किल्लेदार इनायत खान पळून गेला. त्यामुळे शिवाजीला सुरत लुटता आली. म्हणून काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं? म्हणून त्याने दुसरा माणूस सुरतेत नेमला, पहिला काढून दिला आणि माणूस इनायत खानाला काढला आणि दुसरा माणूस नेमला घियासुद्दीन. आता हा सुरतेत आला आणि याने सुरतेत आल्यावर काय केलं? वलंदेजी कंपनीच्या अधिकाऱ्याला पत्र लिहिलं, शिवाजीची दर्यावरील सत्ता तुम्ही समूळ नाश करा, त्यासाठी खटपट करा. कोण कोणाला लिहितंय? मोगल वलंदेजाला लिहितात. लक्षात ठेवा, समुद्रातील शिवाजीची सत्ता संपवून टाका. आणि वलंदेजाने त्याला उत्तर दिलं, फार उत्तर बाहेर, हे काम आम्हाला झेपण्यासारखं नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या, आम्हाला या भानगडीत पडू नका. शिवाजी महाराजांची भीती किती आहे, वचक किती आहे, ते लक्षात घ्यायचं. तर कोकणातली मोहीम संपवली आणि महाराज आता पुन्हा प्रतापगडावर आले. पण महाराजांनी अजून एक गोष्ट केली. शिवाजी महाराजांनी काय केलं? आरमारी स्वारी करावी. आपण घोड्यावरून सगळा प्रदेश पादाक्रांत करतोय, पण समुद्रातून एखादी स्वारी करावी याचा विचार शिवाजी महाराजांच्या डोक्यात घोळायला लागला. आणि त्या अर्थाने शिवाजी महाराजांनी आरमारी स्वारी करण्यासाठी दर्या सारंग यांना हुकूम केला की मालवणात आपलं बंदर घेऊन तिथे या. पुढे काय जायचंय काही नाही सांगितलं, केव्हा जायचंय तेही नाही सांगितलं. महाराज मात्र प्रतापगडावर आले. यावेळी पौष महिना आता पंचांगात दिसायला लागलाय आणि पौष महिन्याच्या अमावस्येला ग्रहण आहे. अमावस्येला कोणतं ग्रहण असतं? शाळेत काही शिकवलं नाही. सूर्यग्रहण असतं, चंद्रग्रहण पौर्णिमेला असतं. ग्रहणाचे 2-4 प्रकार आहेत, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. तसं खग्रास ग्रहण, खंडग्रास ग्रहण आणि कंकणाकृती ग्रहण असे 3 प्रकार आहेत त्यात. पुन्हा तेव्हा अमावस्येला पौषाच्या आता ग्रहण आहे हे पंचांगात कळायला लागलं, सांगितलं. खरंच स्वराज्याला ग्रहण लागायला लागलं. कारण औरंगजेब त्या दृष्टीने विचार करतोय, चिंताक्रांत झालाय, अनेक गोष्टींचा विचार त्याचा चालू आहे. औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग किंवा जयपूरचा राजा जयसिंग याला शिवाजी महाराजांवर स्वारी करण्यासाठी नियुक्त केलं. मिर्झा राजा काय आहे, स्वारी कशी आहे याचा विचार आपण उद्या करू. पण आता शिवाजी महाराजांच्या चरित्रात काय चाललेलं आहे त्याचा विचार करू. शिवाजी महाराजांच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली. ग्रहणात साधना करायची असते, भगवंताची उपासना करायची असते. जे काही जास्ती, कारण ग्रहणात केलेली साधना अनेक पटीने तुम्हाला पुण्य प्राप्ती करून देते किंवा यश प्राप्ती करून देते, अनेक पटीने तुमच्या पदरात त्याचं माप घालते. मग शिवाजी महाराजांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आहे. काय करावं? त्या कल्पनेचा अंमल करायला सुरुवात केली. सूर्यग्रहणाचे वेध आहे. शिवाजी महाराजांच्या मनात आपल्या आईची सोन्याने तुळा करायची कल्पना आहे. सोनं एका पारड्यात आई साहेबाला बसवायचं, दुसऱ्या पारड्यात सोनं घालायचं. खरं तर आई साहेबाची ही पूजाच आहे असं म्हणायला हरकत नाही. आईच्या ऋणातून कधी मुक्त होता येत नाही. जन्मतः आपल्यावर प्रत्येकावर काही ऋण असतात. मातृऋण, पितृऋण, देवऋण, गुरुऋण आणि समाज ऋण. देवऋण आपण धर्मकार्य केल्याने त्यातून
म्हणजे ऋणातून मुक्त होता येत. पितृऋण संतप्ती झाल्याने होतं. गुरुऋण आपण जी गुरुकडून शिकलो आहे ते पुढच्या पिढीला दिल्यानंतर गुरुऋणातून सुटका होते. समाज ऋण आपण समाजाच्या जडणघडणीतून घडत असतो, ते समाजाला पुन्हा काहीतरी देणं, समाजाप्रती आपलं काही कर्तव्य म्हणून भाव ठेवून काम करणं. मग काही करा, समाजासाठी करत राहा. एकटं स्वतःच काही करत राहणं, स्वतःच्या मुक्तीचा मार्ग किंवा स्वतःच्या संसारासाठी करणं हे त्याज्य आहे. धर्माने आपण मिळवलेल्या पैशातला काही पैसा समाजाला द्यावा. पैसे नसतील तर आपलं शक्ती द्यावी, श्रम द्यावेत असं सांगितलेलं आहे. त्यातून मुक्ती होते. मातृऋणातून मात्र कधीही मुक्ती होत नाही, लक्षात ठेवा. आता शिवाजी महाराज मातृऋणाचा विचार मुक्तीसाठी नाही करत बरं का. आईचं पूजन, धर्म यथायोग्य करता यावी ती सेवा करणं हा शिवाजी महाराजांचा भाव आहे. त्या अर्थाने ते विचार करताय. जर शहाजीराजे यावेळी हयात असते तर त्यांनी महाराज साहेबांना बोलूनही सोन्यानं तुळा केली असते कदाचित. दुर्दैवाने ते नाही आहे. मग आता आईची तरी तुळा करू हा शिवाजी महाराजांचा भाव आहे. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी ही कल्पना डोक्यात केली आणि त्यासाठी योजना सुरू झाली. गाव निवडलं कोणचं? महाबळेश्वर. क्षेत्र महाबळेश्वर. क्षेत्र महाबळेश्वर फार विलक्षण आहे, सामान्य गाव नाही. आज आपण महाबळेश्वर म्हणजे थंड हवेचं ठिकाण म्हणून नवरा बायको जोडीने जाण्याचं ठिकाण आहे एवढ्या पुरतच पाहतो. परंतु क्षेत्र महाबळेश्वर हे विलक्षण ठिकाण आहे, प्राचीन स्थान आहे. या क्षेत्र महाबळेश्वराच्या ठिकाणी 5 नद्यांचा उगम आहे. उगम मोठ्या 5 नद्या इथून येतात. कोणत्या? कृष्णाबाई, कोयनाबाई, वेण्णाबाई, गायत्री आणि सावित्री असं 5 नद्या तिथं आहेत. महाबळेश्वराचं स्थान फार प्राचीन. महाबळेश्वर याचा अर्थच विलक्षण आहे. महाबली आणि अतिबली नावाचे 2 राक्षस होते आणि या राक्षसांचा निपात भगवान शंकरांनी अनेक वर्ष युद्ध करून ज्या भूमीवर त्यांना मारलं ते ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. त्या महाबलीलाही मारणारा भगवान शंकर तो महाबली अशा अर्थानं म्हणून तिथं महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर फार विलक्षण आहे. मागे मी एकदा सांगून गेलो. अतिबली आणि महाबली हे 2 राक्षस मारले म्हणून अतिबलेश्वर आणि महाबलेश्वर हे 2 महादेवाची स्थानं एकाच ठिकाणी शेजारी शेजारी आहेत, मंदिर आहे. आणि त्याच मंदिराच्या सभोवताली समोरच्या भागात डोंगरातून या 5 नद्यांचा उगम आहे. आणि त्या 5 नद्याचं जिथून उगम आहे तिथून पाणी काढून आणून एका ठिकाणी आणून सोडलंय. त्यामुळे त्या ठिकाणी पंचगंगा असं त्याचं नाव आहे. आणि पंचगंगेच्या ठिकाणी पंचगंगेचं मंदिर बांधलेलं आहे. या 5 नद्याचे पाठ दिसतात लहान लहान. आता ते आपण प्लॅस्टिकच्या पाईपा लावतो का नाही तसं दगडी पन्हाळ काढून आणले तरी एकाच गाईच्या मुखातून ते 5 नद्याचं पाणी एका ठिकाणी पडतं. अत्यंत सुंदर रमणीय असं स्थान आहे. समर्थ रामदास स्वामींचे एक शिष्य दिवाकर भट्ट गोसावी यांनी आपल्या भैरम भट्ट नावाच्या एका संबंधिताकडून या महाबळेश्वराच्या पंचगंगेच्या मंदिराचं बांधकाम करून घेतलं होतं, दुरुस्तीचं काम करून घेतलं होतं. म्हणजे त्याच्या आधी मंदिर अस्तित्वात होतं, ते पडलं चढलं म्हणून हे दुरुस्ती केलं. इसवी सन 1657ला. आता आपण 64चा विचार करतोय म्हणजे 8 वर्ष आली. हे मंदिर फार सुंदर आहे, छान आहे. कधी त्या परिसरात गेलात ना, साताऱ्याच्या जवळ आहे, जाऊन या, पाहून या. त्याचं पाणी ते इतकं रुचकर आहे, गोड आहे, थंडगार आहे, फ्रीजच्या पाण्यापेक्षा गार आहे. पूर्वी या मंदिरात प्रवासी लोक आले तर मुक्काम करायचे, राहायचे आणि या पंचगंगेला स्नान करता येत होतं. आता लोकांनी घाण करून टाकली इतकी, त्या पंचगंगेला स्नानाला बंदी झाली. पुढं पाय धुता येत होते, आता पाय धुवायचे बंद करून टाकलं लोकांनी. तिथल्या गावाने स्थानिक लोकांनी त्याला कठडा घालून ते कुंड, पुढं जे गोमुखातून पाणी पडतं त्याला कुंड होता, त्या कुंडाला बंदिस्त केलं आणि त्यातून पाणी घेऊन बाहेर पाय धुवायची व्यवस्था मात्र ठेवली आहे. पण हे पंचगंगेचं स्थान फार विलक्षण आहे. हे मंदिर याच्या समोर असताना तो अतिबलेश्वर, महाबलेश्वर, तो परिसर शिवाजी महाराजांनी बनला. भगवान शंकराच्या कीर्तीचा महिमा गाणारं हे गाव आहे. तिथं शिवाजी महाराजांनी सगळं उभं केलं. महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचं नंदनवन. महाबळेश्वराचे एक सत्पुरुष होते, ते सूर्योपासक होते. त्यांचं नाव गोपाळ भट बिन श्रीधर भट महाबळेश्वरकर. शिवाजी महाराजांचे आणि आईसाहेबांचे ते गुरु होते. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी दीक्षा घेतली.
आणि आता तेच गाव शिवाजी महाराजांनी निवडलं. राजगडावरून विपुल सोनं, देवगडावरून राजगडावरून ते सगळं महाबळेश्वराकडे निघाले. यावेळी महाराजांचे दुसरे सहकारी सगळे बरोबर निघाले. त्यात एक विलक्षण अजून एक सहकारी आहे जे शिवाजी महाराजांच्या बरोबर शहाजीराजांनी दिलेले आहेत. ते सोनोपंत डबीर आता थकले होते, वयस्कर झाले. सोनोपंत डबीर हे वयानं खूप मोठे आहेत. शहाजीराजांच्या बरोबर ते कामात आहेत, पण आता ते थकले आहेत. तेही या कार्यक्रमासाठी इथं आले. पंतांची शक्ती विरघळत चालली आहे, दिव्याचं तेल कमी व्हायला लागलंय. शिवाजी महाराजांनी त्यालाही बरोबर घेतलं. मंदिराचा आवार गजबजून गेला. ग्रहण काल लागला, त्याच्या आधी सगळी तयारी करून ठेवली औचित्याने. शिवाजी महाराज म्हणजे योजना योजना योजना, पळापळी नाही. ग्रहणाच्या आधी तागडी लावून ठेवली, सगळी व्यवस्था तयार आहे. आणि ग्रहण काल लागला. शिवाजी महाराजांनी ग्रहणाच्या काळात आईसाहेबांना एका तराजूत बसवलं, दुसऱ्या तराजूत सोनं घालायला सुरुवात केली. मोहरा, पुतळ्या, जे काही होतं ते सगळं शिवाजी महाराजांनी आणलेल्या संदुकात त्या ह्याच्यात ठेवल्या. शास्त्री पंडित लोक उपस्थित होते. त्यांनी वेदमंत्राचा घोष सुरू केला. तुलादानासाठीचे मंत्र जे असतात ते मंत्र ते म्हणत होते. आईसाहेबाला किती कौतुक वाटलं असेल ना पोराचं. काय पोरगा, आपला पोरगा एवढा कर्तबगार आहे आणि आईच्या विषयी त्याच्या हृदयात केवढा भाव आहे. सोन्याने तुळा करतो माझी, गव्हाने तांदळाने अजून करतो, आपण करतो. सोन्याने तुळा मात्र क्वचित होता. शिवाजी महाराजांची पुढे राज्याभिषेकाच्या वेळेस केलेली आहे. विजयनगरच्या राजांनी सोन्याच्या तुळा वारंवार केलेल्या आहेत. त्याच्यासाठी त्यांनी एक स्थानच निर्माण केलं आहे तुळेसाठी. कधी विजयनगरला गेला तर पहा, शिवाजी महाराज जाऊन आहेत दोनदा विजयनगर. विजयनगरला ते स्वतंत्र स्थान आहे जिथं सोन्याने तुळा करण्यासाठी मोठाचा मोठा पाषाणाचा तोरण स्तंभ उभे केलेले आहेत. तिथं मध्ये तराजू अडकवायचा आणि त्यात ती तुळा करायची, असं स्थान आहे. अनेक वार केली. आता आईसाहेबांची तुळा केली. केवढा माझा मुलगा या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याच्या शिखराहून मोठा आहे, उंच आहे, असंच त्यांना वाटायला लागलं. पंचगंगा खळाखळा तिथून वाहत होत्या. एका पारड्यात आई बसली, दुसऱ्या पारड्यात मुलगा नम्रतेनं सोनं ओततोय. मातृपूजा, खरं तर तो मदर्स डे म्हणून आज साजरा केला जातो. आज म्हणजे आजकाल हल्लीच्या युगात शिवाजी महाराजांनी तुळा केलेला दिवस आहे ना, तो मातृदिन आहे, मातृपूजनाचा दिन आहे. त्या अर्थाने आपण साजरा केला पाहिजे. तो दिवस पौष अमावस्येचा तारीख 6 जानेवारी 1665 या दिवशी, म्हणजे 6 जानेवारी मातृशक्तीचा दिवस म्हणून, मातृपूजनाचा दिवस म्हणून शिवाजी महाराजांचं अनुकरण करणाऱ्यांनी मातृपूजन, सोन्याची तुळा नाही, निदान पूजन तरी करावं. पूजनाचे अनेक भाग आहेत. पायावर मस्तक ठेवणं हे पूजन आहे. अक्षता समर्पण करणं हे पूजन आहे. आईनं सांगितलेली कृती करणं हे पूजन आहे. आईला हार घालून दंडवत घालणं हे पूजन आहे. तुळा करणं हेही पूजन आहे. आईला वस्त्र अर्पित करणं हेही पूजन आहे. काय करावं ज्याचं तरी ठरवावं, निदान पाया पडलं तरी मातृपूजन आहे. दिवस या अर्थाने विचार केला पाहिजे. आईची तुळा झाली आणि मग ते सोनं बाजूला काढलं. लोकांना वाटलं आता संपलं. नाही म्हणले महाराज, म्हणले थांबा. महाराजांनी सोनोपंताला हाताला धरलं आणि पारड्यात बसवलं आणि दुसऱ्या पारड्यात पुन्हा सोनं टाकलं. सोन्यानं तुळा केली. लक्षात ठेवा, आपल्या पदरी काम करणाऱ्या कामगाराची म्हणतो. ते काय काम करतात महत्वाचं नाही. ते पेशवे आहेत का, ते परराष्ट्र मंत्री आहेत का, ते सचिव आहेत, माहीत नाही. पण शिवाजी महाराजांच्या पदरी कामाला असणाऱ्या माणसाची शिवाजी महाराजांनी तुळा केली. असा राजा जगात वेगळा वेगळा दुसरा कोणी नाही, एकच. सोनोपंतांची सोन्याची सोन्यानं तुळा केली. सोनोपंतांचं काम सोन्यासारखं म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांची तुळा केली सोन्याने. आणि या दोन्ही तुळेचं सोनं शिवाजी महाराजांनी रयतेला, गरिबांना, वैदिक पंडितांना वाटून टाकलं. भारंभार सोनं शिवाजी महाराजांनी सर्वांना देऊन टाकलं. लक्षात ठेवा, आजकाल साखर कारखान्याच्या चेअरमनची किंवा गावातल्या जास्तीत जास्त पाटलाची, पुढाऱ्याची किंवा काय सोसायटीच्या चेअरमनची तुळा करते फक्त साखरेनं, गव्हानं, गुळानं. आणि ती तुळेत घातलेला गहू, गुळ खरं तर सगळ्या लोकांना वाटायला पाहिजे, पुन्हा कारखान्यात जातो.
लक्षात आलं. काही जण असतात चांगले, वह्याने तुळा करतात, ग्रंथाने तुळा करतात. पंढरपुरात आपल्या विठ्ठल मंदिरात तुळा वारंवार व्हायच्या, खूप जणांच्या केलेल्या असतात. नवस असायची, पोरगा होऊ दे, पोराची देवासमोर तुळा करेल. कोणी खडी साखरेने करतं, कोणी पेढ्याने करतं, कोणी गव्हाने करतं, कोणी तांदळाने करतं, कोणी ज्वारीने करतं, कोणी काय गुळाने करतं. खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करता येतात. आमच्या एका आत्यानी, हे आठवलं म्हणून सांगतो, आत्या हा विषय नाही महत्वाचा. तिनं 7 भावाची, जे आमच्या पंढरपुरात विलक्षण नाव कर्तृत्व गाजवलेले आहेत, अशा 7 भावाची एका वेळी तुळा केली पंढरपुरात विठ्ठल मंदिरात. 7 धान्यांनी, लक्षात ठेवा बरं का, 7 धान्यांनी, 7 ग्रंथांनी, 7 धातूंनी, त्यात सोनं पण ग्रॅम ग्रॅम टाकलं होतं तिने. आणि ते सगळं दान दिलं, स्वतःला काही ठेवून घेतलं नाही, दान दिलं सगळेच्या सगळे. सगळे ग्रंथ, त्यात मग अनेक ग्रंथ आणले, 7 धातू आणले. तिनं ते केलं. विठ्ठल मंदिरात बाजीराव पडसळीत तुळा केलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 7 जण हयात पण आहेत बऱ्यापैकी, सगळे विलक्षण, सगळं मोठं आहे. तुळा करावी, दान करावी, ती घरात ठेवायचं नाही. ते तुळेचं जे आहे ते देऊन टाकायचं, असं आहे. हे शिवाजीराजांनी केलं. भारंभार सोनं जसं आणलं तसं दान केलं. तुकोबरायाचा अभंग आहे, उदास विचारे त्याच्या आधीच पण महत्वाचं आहे, जोडून या धन उत्तम व्यवहार. लांडीलावाडी करून नाही, उत्तम व्यवहार करून, व्यापार करून, कष्ट करून. शिवाजी महाराजांच्या बाबतीत तसंच उत्तम व्यवहारानं आणलंय. जे चांगले आहेत त्यांनी चांगलेपणाने दिलंय, आणि जे दुष्ट आहेत दुष्टाला महादुष्ट होऊन, खटासी नटखट होऊन त्याचं लुटून आणावं लागतं स्वराज्यासाठी, स्वतःसाठी नाही. आणि ते उदास विचारे खर्च करेल. ते आणलेलं स्वराज्यासाठी म्हणून आणायचं, नुसतंच बंद कुलपात ठेवायचं, ही भानगड शिवाजी महाराजांकडे नाही. सिंधुदुर्ग बांधला, उदास विचारे वे करी. सिंधुदुर्गाच्या भौतिक किल्ल्याची मालिका बांधलेली आहे शिवाजी महाराज. अनेक किल्ले बांधलेले आहेत. त्याच्यासाठी कुठेही हात आकडता घेतला नाही, माग घेतला नाही. उदास विचार. शिवाजी महाराजांची एका ठिकाणी 1674च्या दरम्यानची पत्राचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी इतके पैसे किल्ल्याला खर्च केलेले की तुम्ही थक्क व्हाल. रायगड एवढे पैसे, प्रतापगड एवढे पैसे, सिंधुदुर्ग एवढे पैसे. मग तिथं सुद्धा काम काय करा, तळी करा, वाडे खराब झाले ते बांधा, जे घराचे कौलं बिघडले ते दुरुस्त करा, आदेश आहे. त्याला प्रत्येकाला पैसे पाठवले. लोहगडाला दिले, सिंधुदुर्गाला दिले, सिंहगडाला दिले. कारभाऱ्याने विचारलं, महाराज किल्ल्याला एवढे पैसे का खर्च होतात? एवढ्या पैशाचा खर्च किल्ल्याला होतोय, थोडं कमी करा. शिवाजी महाराजांच्या वेळेस दिलेलं उत्तर हे कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. माझा एक किल्ला असा भांडता करतोय किंवा असा उत्तम करतोय की एक किल्ला आज न उद्या औरंगजेब महाराष्ट्रात येईल तेव्हा एक किल्ला 1 वर्षभर लढेल, आणि 350 किल्ले घ्यायला त्याला 350 वर्ष झाडावं लागेल. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काय आहे इथं दिसते. किल्ला चांगला का करायचा, तटबंदी चांगली का करायची, औरंगजेब इथं आला तर त्याला चिंता येऊ नये म्हणून बळकट करायचा, दणकट करायचा. 1 किल्ला 1 वर्ष. मी 3 किल्ले परवा सांगितले 6 वर्ष लढलेली आहे. औरंगजेबाला जन्म नाही, 350 वर्ष त्याच्या बापाला जन्म घ्यावा लागतील. शक्य नाही महाराष्ट्र जिंकणं. याचं बळकटीकरण शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केलेलं. ते सिंधुदुर्ग कसा बांधला आता आपण त्यामुळे पाहिलं. आणि ते उदास विचार हे कसं वेळ केलं, आईसाहेबांची तुळा किंवा अनेक गोष्टी पुढे केल्या त्या अर्थाने विचार. शिवाजी महाराज असे आहेत आणि हे समजून घेणं हे आपलं काम आहे. या अर्थाने आपल्याला कळलं. नुसतं शिवाजी महाराज की जे नाही, आचरणात कसे आणता येतील याचा विचार आपण केला पाहिजे. या अर्थाने आपण विचार, अनेक गुण त्यांचे आपल्याला आचरणात आणता येण्यासारखे ते केले पाहिजे. त्यासाठी हा खटाटो शिवचरित्र सांगणं, कथा, कीर्तन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. कथेतून शिवाजी महाराज लोकांपर्यंत या अर्थाने सांगता आले पाहिजे की तुम्ही असं वागा, मातृपूजा अशी करा, इतके पैसे मिळवा, चांगल्या पद्धतीनं सोन्या नाहीची तुळा करता आली पाहिजे. जर नसतील मिळत, सगळं करूनही प्रयत्न करून थकाल तर निदान दंडवत घालून तरी मातृपूजा करता आली पाहिजे. नाहीतर आई बाप वृद्धाश्रमात टाकायचे आणि इकडे म्हणायचं शिवाजी महाराज की जय, चालणार नाही. शिवाजी महाराज की जय म्हणायचं असेल तर असं वागलं पाहिजे तर जय म्हणा. हा विचार आपल्या पदरी ठेवा, लोकांना तो गळ्यात घाला. कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून आपण काम करीत असताना हा विचार लोकांना पोचला पाहिजे. म्हणून हा सगळा शिवचरित्राचा आपला पारायण आहे.
94 वाजले त्यामुळे अजितच थांबू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव